साठी असावी, पैशाची श्रीमंती असेल दुर्बलासाठी असावी, हो गरीबासाठी असावी. तब्येत तुमच्याकडे जर असेल ती दुर्बल माणसासाठी असली पाहिजे. छत्रपतीने हातामध्ये जी तलवार घेतली होती ना महाराज, ती केवळ आणि फक्त धर्माच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी घेतलेली होती. कुठल्या हातामध्ये महाराजांनी जे शस्त्र घेतलं होतं ना ते स्वार्थासाठी नव्हतं. पण एक सांगू, एका हातामध्ये जर तुमच्या शास्त्र असेल, दुसऱ्या हातामध्ये जर तुमचा स्वार्थ असेल, लोक शास्त्राची सुद्धा पूजा करणार नाही मायबाप. पण एका हातामध्ये शास्त्र असू द्या, दुसऱ्या हातामध्ये शस्त्र असू द्या, लोक शस्त्राचं सुद्धा पूजन केल्याशिवाय राहणार नाही. तलवारीची आजी पूजा होते ना महाराज, आपण म्हणतो शिवरामी सरदार भाला काय कुणाची भीती, जिंकावं कटून मरावं हेच आम्हाला ठावं देशापायी. एक वाक्य बोलू दादा महाराज, तुम्ही माझ्यापेक्षा फार पिढी जात परंपरेनं फार मोठे, पण बिरबल बादशाहच्या गोष्टी जर कीर्तनात चालू शकतात, आमच्या छत्रपतीचा एखादा छोटासा दृष्टांत का चालू शकत? बिरबल बादशाहच्या गोष्टी आम्ही कीर्तनात सांगतो आणि लोक त्या ठिकाणी कुशाल मान डोलावतात. आणि छत्रपतीचं सांगितलं का ते म्हणतात काय त्या कीर्तनाचं काय खरं? कीर्तन छत्रपतीवरती नसावं, छत्रपती कीर्तन 2 पेसमेंट असावं. शिवर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सर्व विसरून माया ममता नाती, नाती शब्दावरती अंडरलाईन करून ठेवा. परमार्थिक माणसाने सुद्धा नाती विसरली पाहिजे आणि महाराज लोकांनी सुद्धा नाती विसरली पाहिजे. अरे पुढाऱ्याचा संबंध हा मातीशी असावा आणि कीर्तनकाराचा संबंध हा धर्माशी असावा. आम्ही ते सगळं विसरूनच गेलो. एखादा म्हणत असेल ना महाराज आमची तारीख येते, तुमची तारीख आम्हाला हवी आहे, तो म्हणतो डायरी चेक करतो 2 मिनिटात सांगतो. डायरी वगैरे चेक करतो, मग थोड्या वेळाने फोन करतो. माझी नसल बसेल तर मग पोराची घ्या. किती वाईट परिस्थिती सांगा. अरे कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकार आहे, भल्या माणसं याचा विशेष वाटू देऊ नका. पखवाजाचा पोरगा पखवाजा होत असेल त्याचाही वाईट वाटू देऊ नका. गायकाचा पोरगा चांगला गायन सम्राट होत असेल त्याचाही वाईट वाटू देऊ नका. आनंद ह्या गोष्टीचा वाटू द्या की माय माऊली शेतकरी काबाड कष्ट करून मुलाला आळंदीला जाऊन चांगलं शिकवतात, गायक बनवतात, वादक बनवतात, कीर्तनकार बनवतात, याचा विशेष वाटत. नाती विसरली पाहिजे, परमार्थिक माणसाने नाती विसरली पाहिजे, राजकीय लोकांनी सुद्धा नाती विसरली पाहिजे. लक्षात ठेवा, आता सगळ्यांनी वोट दिलेलं आहे, अजून बोटावरचे निशाणे गेले नाही आपल्या. पुढारी लोक गावामध्ये आल्याच्या नंतर माझ्या बंधू आणि भगिनींनो, शेतकऱ्याचा मेळावा असेल तर म्हणतात शेतकरी माझ्या बंधू भगिनींनो, वारकऱ्याचा मेळावा असेल तर वारकरी माझ्या बंधू भगिनींनो, मतदानाचा स्टेज असेल तर ते म्हणतात मतदान बंधू भगिनींनो. हो, नंतर बंधू आणि भगिनी कुठं मातीत जातात त्यांना काही घेणं नाही. मी नेहमी सांगत राहतो माझी काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची मानस आमची माती, आमची मानस. पुढे एक वाक्य मी फार गोड बोलत असतो. आमचीच माती आमचीच माणसं, आमचीच माणसं आमचीच माती. आणि 5,000 1,500 समाधान वाटलं ना बटन दाबतो. कोण काय वाले राहिलं महाराज शेतकऱ्याचं तर मला सांगायचं, कोण राहिलं? कोणी. लक्षात ठेवा दादा, हा देश संकटात आहे 100%, पण हा देश संकटात जरी आहे ना त्याहीपेक्षा माझा शेतकरी जास्त संकटात आहे. काहीतरी स्वप्न असतात रे, काहीतरी पदरामध्ये पडावं असं वाटत असतं रे, पण त्या शेतकऱ्याला काय आपल्या हातात भाव नाही ना. आज आम्ही ट्रॅक्टर नेला कांद्याचा, काल पूर्ण ट्रॅक्टर फुल भरून नेला 30 क्विंटल, 4,000 रुपये भाव होते, 2,500 रुपये विकावा लागला. भाऊ टेन्शन मध्ये, भाऊला मला काही काळजी नको करू, अरे जे प्रारब्धात राहते ना ते घडत असत. जसं प्रारब्ध ठेवलं ना महाराज तसे अमृत लोकांमध्ये राहिलं पाहिजे. तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी विठोबा